नमस्कार विद्यार्थी मित्र, कालच्या तासामध्ये आपण पतपुरवठा सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या सहकारी संस्था आपल्या सभासदांसाठी वेगळ्या प्रकारची जी काही कार्य आहेत तर ती कार्य पार पडत असतात। तर त्या कार्यांमधल्या काही कार्यांबद्दल सविस्तर अशा प्रकारची जी काही माहिती किंवा चर्चा आहे तर ती चर्चा आपण केलेली आहे। कालच्या तासामध्ये शेवटचं कार्य आपण पाहिलं होतं की भांडवलाची निर्मिती करणं। तर पतपुरवठा करणारी जी काही संस्था आहे तर या संस्थांना आपलं कार्य पार पाडण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते, गरज असते। कारण या संस्था काय करत असतात, आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतात। आणि त्यासाठी या सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते, पैशाची आवश्यकता असते, निधीची आवश्यकता असते। म्हणून या जे काही पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था तर या संस्था आपण पाहिलं की भांडवल उभारणीचे जे काही मुख्य दोन मार्ग आहेत, अंतर्गत मार्ग आणि बहिर्गत मार्ग। अंतर्गत मार्गामध्ये वेगळ्या साधनांचा समावेश होत आहे, बहिर्गत मार्गामध्ये वेगळ्या साधनांचा समावेश होत आहे। अंतर्गत मार्गामध्ये आपण पाहिलं की भाग भांडवल, प्रवेश फी, राखीव निधी आणि सभासदांच्या किंवा सक्तीच्या ठेवी, तर या चार साधनांचा समावेश होत आहे। तर बहिर्गत मार्गामध्ये ऐच्छिक ठेवी, कर्ज रोख्यांची विक्री, शासकीय अनुदान व मदत आणि देणग्या व बक्षिसे, तर अशा वेगळ्या प्रकारची जी काही साधनं आहेत तर त्या साधनांचा बहिर्गत मार्गामध्ये समावेश केलेला आहे का होत असतो। तर अशा दोन्ही मार्गाचा अवलंब करून सहकारी संस्था काय करत असतात, आपल्याला आवश्यक असणारे जे काही भांडवल आहे तर ते भांडवल उभारत असतात। तर सर्वात जास्त सहकारी संस्था भाग भांडवल हे जे काही साधन आहे तर त्या साधनाचा अवलंब करून भांडवलाची उभारणी करत असतात। मग उभारलेलं जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलामधून मग आपल्या सभासदांना अल्पकालीन, मध्यमकालीन अशा वेगळ्या प्रकारचा जो काही कर्ज पुरवठा आहे तर तो कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याचं कार्य पार पडत असतात। तेव्हा सहकारी संस्थांना म्हणजे या प्राथमिक पतपुरवठा करणारे जे काही सहकारी संस्था आहे तर या संस्थांना जे भांडवल आवश्यक असतं तर ते भांडवल या जे काही सहकारी संस्था आहे तर त्या संस्था वेगवेगळ्या प्रकारची जी काही साधनं आहेत तर त्या साधनांचा अवलंब करून उभारत असतात, प्राप्त करत असतात। त्यानंतर आपल्याला आता पुढचं साधन पाहायचं आहे की शासकीय योजनांमध्ये सहभागी। या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात, शासकीय योजनांमध्ये आपला सहभाग नोंदवित असतात। तोही कसा, प्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवित असतात। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाबार्ड बँक म्हणजे कृषी व ग्रामीण विकास बँक जी आहे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय करत असतं, आपल्या देशातील जो काही शेती व्यवसाय आहे किंवा शेती क्षेत्र आहे तर त्या शेती क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या जे काही योजना आहेत तर त्या योजना आखत असतं। मग राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं आणि नाबार्ड बँकेनं ज्या योजना निश्चित केलेल्या आहेत किंवा आखलेल्या आहेत तर त्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोण पार पडत असतात, तर या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था हे कार्य पार पडत असतात। म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाबार्ड बँक काय करत असते, ज्या योजना निश्चित केलेल्या आहेत किंवा आखलेल्या आहेत तर त्या योजना कोणाकडे सुपूर्द करत असते, राज्य सहकार बँकेकडे। मग राज्य सहकार बँक त्या योजना जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेकडे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक मग त्या ज्या काही योजना आहेत तर त्या योजना आपल्या प्राथमिक सहकारी संस्थांमार्फत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतं। तेव्हा अशा पद्धतीनं म्हणजे शासकीय योजना ज्या शेती व्यवसायाचा विकास घडवून आणण्यासाठी शासन निश्चित करत असतं किंवा आखत असतं तर त्या योजना थेट किंवा प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोण पार पडत असतं, तर या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था हे कार्य पार पडत असतात। त्यानंतर पुढचं कार्य आहे आर्थिक सल्ला देणे। तर या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था आपल्या सभासदांना नेहमी आर्थिक सल्ला देत असतात, आर्थिक व्यवहारांसंदर्भात मार्गदर्शन करत असतात की तुम्हाला मिळणारं उत्पन्न किती आहे, त्या उत्पन्नामधून तुम्ही जीवनावश्यक वस्तूवर किती रक्कम खर्च केली पाहिजे, शेतीआवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किती रक्कम खर्च केली पाहिजे, तुमच्या इतर ज्या काही गरजा आहेत तर त्या गरजा भागवण्यासाठी किती उत्पन्न किंवा रक्कम खर्च केली पाहिजे आणि वृद्धापकाळातील जे काही जीवन आहे तर ते जीवन चांगल्या पद्धतीने तुम्हाला जगता यावं यासाठी किती रक्कम शिल्लक ठेवली पाहिजे किंवा बचत केली पाहिजे, तर या संदर्भातला जो काही आर्थिक सल्ला आहे तर तो आर्थिक सल्ला या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आपल्या सभासदांना देत असतात।
उत्पादित केलेला जो काही शेतमाल आहे तर तो शेतमाल कोणाकडे विक्री करावा त्या संदर्भातला जो काही आर्थिक सल्ला आहे तर तो सल्ला सुद्धा या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था आपले जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना देत असतात. म्हणजे आपलं जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीने आर्थिक व्यवहार करावे, कोणाशी आर्थिक व्यवहार करावे, किती प्रमाणात करावे, तर या संदर्भातले जे काही आर्थिक सल्ले किंवा आर्थिक मार्गदर्शन आहे तर ते आर्थिक सल्ले किंवा मार्गदर्शन करण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोण पार पाडत असतं तर या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था ही कार्य पार पाडत असतात. त्यानंतर पुढचं कार्य आहे की समाज कल्याणकारी उपक्रमात सहभाग. ज्या सामाजिक सुविधा आहेत, संपूर्ण समाजासाठी ज्या सुविधांची आवश्यकता असते, गरज असते, संपूर्ण समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी ज्या सुविधा किंवा सुधारणा आवश्यक असतात तर त्या सुधारणांमध्ये स्वतः सक्रिय सहभाग नोंदवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोण पार पडत असतं तर या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था हे कार्य पार पडत असतात. मग सामाजिक सुविधांमध्ये कोणत्या किंवा सामाजिक जे काही कल्याण आहे तर ते कल्याण साधण्यासाठी कुठल्या प्रकारचे उपक्रम किंवा सुविधा किंवा योजना आवश्यक असतात किंवा राबवले जात असतात किंवा कुठल्या सुधारणांचा सामाजिक सुधारणांमध्ये समावेश होत असतो. पिण्याचं पाणी संपूर्ण समाजाला त्याची आवश्यकता असते म्हणून ती एक सामाजिक सुविधा आहे. सांडपाण्याची व्यवस्था संपूर्ण समाजाला किंवा ग्रामस्थाला ती सुविधा आवश्यक असते म्हणून सांडपाण्याची व्यवस्था ही सुद्धा सामाजिक सुविधा आहे. शैक्षणिक सुविधा तर संपूर्ण गावातील जे काही लोक आहेत तर त्या लोकांना आपले जे काही पाल्य आहेत तर त्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक सुविधांची आवश्यकता असते म्हणून ती सुद्धा काय आहे सामाजिक सुविधा आहे. त्यानंतर आरोग्यासंदर्भातल्या जे काही सुविधा असतात तर ते सुद्धा कशात सामाजिक सुविधा आहे. बँकिंग सुविधा ही सुद्धा सामाजिक सुविधा आहे. रस्त्या संदर्भातली सुविधा ही सुद्धा सामाजिक सुविधा आहे. विद्युत पुरवठा ही सुद्धा सामाजिक सुविधा आहे. म्हणजे समाजाचा विकास घडून येण्यासाठी ज्या ज्या सुविधा आवश्यक असतात तर त्या सर्व सुविधांचा समावेश कशामध्ये होत असतो तर सामाजिक सुविधांमध्ये होत असतो. सामाजिक कल्याण साधण्यासाठी ज्या सुधारणा आवश्यक असतात तर त्या सुधारणांमध्ये या सुविधांचा समावेश होत असतो. तेव्हा म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणं, सांडपाण्याची सुविधा उपलब्ध करून देणं, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं, आरोग्य संदर्भातल्या सुविधा उपलब्ध करून देणं, पक्के रस्ते उपलब्ध करून देणं, वाहतुकीची साधनं उपलब्ध करून देणं, वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवणं, रक्तदान शिबिर आयोजित करणं, तर अशा विविध प्रकारच्या जे काही सामाजिक योजना आहेत किंवा सामाजिक सुविधा आहेत तर त्या सुविधा राबवण्यामध्ये या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात तर आपला सक्रिय सहभाग नोंदवित असतात. तेव्हा समाजाचा सामाजिक विकास घडून आणण्यासाठी किंवा समाजाला वेगळ्या प्रकारच्या जे काही सामाजिक सुविधा आहेत तर त्या सुविधा पुरवण्यामध्ये या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था आपलं सहभाग नोंदवित असतात. म्हणून सामाजिक सुविधा घडून आणण्याचं जे किंवा पुरवण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था पार पडत असतात. त्यानंतर पुढचं कार्य आहे लघु व कुटीर उद्योगांना सहाय्य किंवा मदत. आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपण पाहिलं की मुख्य व्यवसाय कोणता शेती व्यवसाय आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे तर ते प्रमाण आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये प्रचंड आहे. म्हणून या शेती व्यवसायावर अवलंबून असणारे जे काही लोक आहेत तर त्या लोकांना शेतीमध्ये पूर्णवेळ रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे त्यांना मिळणारं उत्पन्न हे कसं मिळत असतं, अपुरं मिळत असतं, कमी मिळत असतं आणि अपुऱ्या उत्पन्नामधून ते आपली आणि आपल्या कुटुंबियाचे जे काही सर्व गरजा आहेत तर त्या सर्व गरजा व्यवस्थितरित्या भागू शकत नाही. त्यांना हालाकीमध्ये जीवन जगावं लागतं. त्यांचं राहणीमान त्यांचं जीवनमान हे खालावलेलं असतं. तेव्हा हे जे काही दुर्बल घटक आहेत तर हे दुर्बल घटक किंवा हे जे काही शेतकरी आहेत किंवा शेती व्यवसाय करणारे जे लोक आहेत तर ते लोक काय करत असतात तर आपल्याला पूर्ण वेळ रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शेती व्यवसायाबरोबरच इतर वेगळ्या प्रकारचे जे काही लघु आणि कुटीर उद्योग आहेत तर ते लघु आणि कुटीर उद्योग करत असतात. परंतु लघु आणि कुटीर उद्योग करण्यासाठी सुद्धा कशाची आवश्यकता असते, भांडवलाची आवश्यकता असते, निधीची आवश्यकता असते आणि तो निधी किंवा ते भांडवल या शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतं. म्हणून या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था काय करत असतात तर लघु आणि कुटीर उद्योग करणारे जे लोक आहेत तर त्या लोकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतात.
अनेक वेळा लघु आणि कुटीर उद्योग करणारे जे लोक आहेत तर त्या लोकांना व्यापारी बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत तर त्या बँका कर्ज पुरवठा किंवा अर्थसहाय्य उपलब्ध करून देत नाहीत. परंतु सहकारी संस्थांचा मुख्य उद्देश मात्र आपल्या ग्राहकांची किंवा सभासदांची सेवा करणं असतो. आणि सभासदांची सेवा करण्यासाठी या संस्था काय करत असतात तर आपले जे काही ग्राहक किंवा सभासद आहेत तर त्या सभासदांना लघु आणि कुटीर उद्योग करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतात. त्यानंतर पुढचं कार्य आहे सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण. आपल्या देशातील किंवा आपल्या राज्यातील सहकार चळवळीचा विकास घडून यावा यासाठी काय आवश्यक असतं तर सहकार चळवळीशी निगडीत असणारे जे काही सर्व घटक आहेत तर ते सर्व घटक शिक्षित आणि प्रशिक्षित असणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. मग सहकार चळवळीशी निगडीत असणारे घटक कोणते असतात तर सभासद हा सहकार चळवळीशी निगडीत असणारा घटक आहे. संचालक हा सुद्धा सहकार चळवळीशी निगडीत असणारा घटक आहे. अध्यक्ष हाही सहकार चळवळीशी निगडीत असणारा घटक आहे. उपाध्यक्ष, त्यानंतर सचिव, अधिकारी व कर्मचारी तर असे विविध घटक आहेत की ते घटक सहकार चळवळीशी निगडीत असतात किंवा या घटकांशिवाय त्या सहकारी संस्थेला पूर्णत्व लाभत नाही किंवा येत नाही. तेव्हा या सहकार चळवळीशी निगडीत असणारे जे काही घटक आहेत तर ते घटक जोपर्यंत शिक्षित होत नाहीत किंवा प्रशिक्षित होत नाहीत तोपर्यंत आपल्या देशातील किंवा आपल्या राज्यातील जे काही सहकार चळवळ आहे तर त्या सहकार चळवळीचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून येणं अशक्य आहे, कठीण आहे. आणि म्हणूनच या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात तर सहकारी संस्थांशी किंवा सहकार चळवळीशी निगडीत असणारे जे काही घटक आहेत तर त्या घटकांना सहकाराचं शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतात. मग सहकाराचं शिक्षण म्हणजे कुठल्या प्रकारचं शिक्षण आणि हे कोणत्या घटकांना सहकाराचं शिक्षण दिलं जात असतं तर सहकार म्हणजे काय, त्यानंतर सहकाराची वैशिष्ट्ये, सहकाराची तत्वे, सहकाराचे उद्देश, सहकाराचे फायदे, सहकार कायदे म्हणजे 1904चा पहिला सहकार कायदा, 1912चा दुसरा सहकार कायदा, 1919चा तिसरा सुधारित सहकार कायदा, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960, संस्थांचे पोटनियम, अशा विविध बाबी संदर्भात सभासदाला काय असणं आवश्यक आहे, ज्ञान असणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने सहकारी संस्थेचं सभासत्व प्राप्त केलेलं आहे तर ती व्यक्ती काय करत असते, संस्थेचे भाग खरेदी करून संस्थेला भांडवल पुरवित असते. आणि त्यामुळं सहकारी संस्थेचे खरे अंतिम मालक कोण असतात तर हे सभासद असतात. तेव्हा प्रत्येक सभासदाला कोणती माहिती असणं आवश्यक आहे तर सहकार कायद्यानुसार आपल्याला कुठल्या प्रकारचे अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत, कुठल्या प्रकारची कार्य आपल्याला पार पाडावी लागतात आणि कुठल्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आपल्यावर सोपवलेल्या आहेत तर याचंही ज्ञान या सभासदाला असणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. अनेक वेळा सहकारी संस्थांचे जे काही सभासद आहेत तर त्या सभासदांना आपले अधिकार, आपली कार्य, आपल्या जबाबदाऱ्या, संस्थांची कार्य, संस्थेचे पोटनियम, सहकार कायदे तर अशा कुठल्याही बाबी संदर्भात कसल्याही प्रकारचं ज्ञान नसतं. आणि त्यामुळं सहकारी संस्थेचा जो काही विकास आहे तर तो विकास घडून येण्यामध्ये किंवा सहकारी संस्थेची कार्य नियमाला अनुसरून पार पाडण्यामध्ये अडथळे किंवा अडचणी निर्माण होत असतात. तेव्हा संस्थेची कार्य नियमाला अनुसरून पार पडता यावी, सुरळीतपणे पार पडता यावी यासाठी हा जो काही सभासद आहे तर त्या सभासदाला सहकार चळवळी संदर्भात सविस्तर अशा प्रकारचं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान असणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. आणि म्हणून या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था काय करत असतात तर सभासदांचे मेळावे आयोजित करत असतात, शिबिरं आयोजित करत असतात आणि या मेळाव्याच्या किंवा शिबिराच्या माध्यमातून सभासद एकत्र आल्यानंतर त्यांना सहकार चळवळी संदर्भातलं जी काही वेगळ्या प्रकारची माहिती आहे तर ती माहिती उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर दुसरा घटक आहे संचालक मंडळ, त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष तर यांना सुद्धा आपले जे काही अधिकार, आपले कार्य, आपल्या जबाबदाऱ्या माहित असणं आवश्यक आहे. सहकार कायद्याचं ज्ञान माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर सहकाराची तत्व, सहकाराची वैशिष्ट्ये, सहकाराचे उद्देश, सहकाराचे फायदे, संस्थेची कार्य आणि त्या संस्थेचे पोटनियम तर अशा विविध बाबी संदर्भात संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना सुद्धा त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. परंतु अनेक वेळा याही घटकांना सहकार चळवळी संदर्भात
तितकंसं ज्ञान नसतं आणि त्यामुळे सहकार चळवळीचा विकास घडून येण्यामध्ये अडथळा किंवा अडचण निर्माण होत असते. तेव्हा हा अडथळा किंवा अडचण निर्माण होऊ नये यासाठी या संचालकाला, त्यानंतर अध्यक्षाला, उपाध्यक्षाला सहकाराचं जे काही शिक्षण प्रशिक्षण आहे, म्हणजे सहकाराची वैशिष्ट्ये, सहकाराची तत्व, सहकाराचे उद्देश, सहकाराचे फायदे आणि त्यानंतर सहकार कायदे, संस्थांचे पोटनियम, संस्थेची कार्य, त्या विविध घटकांचे किंवा अधिकाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अधिकार, कार्य आणि जबाबदाऱ्या, तर अशा विविध बाबी संदर्भात या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात तर प्रशिक्षण संस्थांमध्ये यांना पाठवित असतात आणि त्या ठिकाणी त्या अशा विविध बाबी संदर्भात त्यांना प्रशिक्षणाची जी काही सुविधा आहे तर ती सुविधा उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या संस्था, या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था पार पडत असतात. त्यानंतर संचालक मंडळाच्या मदतीला संस्थेची दैनंदिन कार्य पार पाडण्यासाठी ज्या अधिकारी कर्मचारी नियुक्त केले जात असतात त्यांच्यावर संस्थेची जी काही दैनंदिन कामं आहेत तर ती कामं पार पाडण्याची जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी सोपवली जात असते. मग त्यांना सुद्धा आपले अधिकार माहित असणं आवश्यक आहे, आपली कार्य माहित असणं आवश्यक आहे, आपल्या जबाबदाऱ्या माहित असणं आवश्यक आहे, सहकार कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे, सहकाराची तत्व, सहकाराची वैशिष्ट्ये, सहकाराचे फायदे तोटे, संस्थेची कार्य, संस्थेचे पोटनियम, तर अशा विविध बाबी संदर्भातलं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना असणं आवश्यक आहे. संस्थेचं जे काही दैनंदिन कामकाज आहे, समजा पत्रव्यवहार आहे, पत्रव्यवहारासंदर्भातलं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान या अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला असणं आवश्यक आहे. हिशोब संदर्भातलं ज्ञान या अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला असणं आवश्यक आहे. तेव्हा अशा विविध व्यवहारांसंदर्भातलं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना असणं आवश्यक असतं, महत्वाचं असतं. आणि अनेक वेळा या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची सहकारी संस्थांमध्ये वशिलेबाजीला नियुक्ती झालेली असते आणि त्यामुळं ते अप्रशिक्षित असतात आणि अप्रशिक्षित अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून संस्थेची कुठलीच कामं नियमानुसार वेळच्या वेळी पार पाडली जात नाहीत. तेव्हा अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून संस्थेचं प्रत्येक कार्य नियमाला अनुसरून पार पडलं जावं, वेळच्या वेळी पार पडलं जावं. म्हणून या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था काय करत असतात तर आपले जे अधिकारी, कर्मचारी आहेत तर त्यांना प्रशिक्षण संस्थेमध्ये पाठवून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या कार्यासंदर्भात, त्यांच्या अधिकारासंदर्भात आणि सहकार चळवळी संदर्भात सविस्तर अशा प्रकारचं जे काही प्रशिक्षण आहे तर ते प्रशिक्षण देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतात. तर अशा पद्धतीनं म्हणजे या सहकाराचं जे काही शिक्षण, प्रशिक्षण आहे तर ते शिक्षण, प्रशिक्षण देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था पार पडत असतात. त्यानंतर कृषी आधारित व्यवसायात वाढ करणे, म्हणजे शेती व्यवसायावर आधारित असणारे जे काही व्यवसाय आहे तर त्या व्यवसायामध्ये वाढ घडून आणणे, त्यांचा विकास घडून आणण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य या प्राथमिक पतपुरवठा करणारे जे काही संस्था आहेत तर त्या संस्था पार पडत असतात. मग शेतकरी आपल्या शेतीमधून ऊसाचं उत्पादन घेत असतो. मग या कृषी उत्पादनावर आधारित कोणता व्यवसाय, म्हणजे ऊसावर आधारित कोणता व्यवसाय सुरू केला जात असतो तर साखर कारखाने चालवले जात असतात. मग या साखर कारखान्याच्या उभारणीसाठी प्रचंड निधी किंवा भांडवल आवश्यक असतं. तर ते भांडवल साखर कारखान्याला उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोण पार पडत असते? पतपुरवठा सहकारी संस्था पार पडत असते. सूतगिरण्या, शेतकरी आपल्या शेतीमधून कापसाचं उत्पादन घेत असतो आणि मग उत्पादित केलेला जो काही कापूस आहे तर ते कापसावर प्रक्रिया करून कापड निर्माण करण्याचं कार्य या सूतगिरण्यांमध्ये पार पडलं जात असतं. म्हणजे सूतगिरणी हे सुद्धा कृषी क्षेत्रावर आधारित संस्था आहे. तेव्हा अशा सहकारी संस्थांना सुद्धा प्रचंड अशा प्रकारचं जे काही भांडवल आहे तर ते भांडवल आवश्यक असतं आणि ते भांडवल कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोण पार पडत असतं तर या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था हे कार्य पार पडत असतात. त्यानंतर विपणन कार्यासंदर्भात सभासदांना मार्गदर्शन करणे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकरी आपल्या शेतीमधून वेगळ्या प्रकारच्या शेतमालाचं उत्पादन घेत असतो. परंतु अनेक वेळा कोणत्या वेळेस कुठल्या प्रकारचं शेतमाल उत्पादित केला पाहिजे, त्यासाठी कुठलं बियाणं वापरलं पाहिजे, कशा पद्धतीनं त्याची मशागत केली पाहिजे, कुठल्या प्रकारची रासायनिक खतं त्याला उपलब्ध करून दिली पाहिजे तर याचं ज्ञान शेतकऱ्यांना नसतं आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना शेतीमधून प्रचंड अशा प्रकारचं जे काही शेती उत्पादन आहे तर ते शेती उत्पादन प्राप्त होत नाही. तेव्हा
कुठल्या प्रकारचं उत्पादन घ्यावं, त्यासाठी कुठल्या प्रकारची बियाणं वापरावीत, कोणत्या वेळेस ते उत्पादन घ्यावं, उत्पादित केलेला जो काही शेतमाल आहे तर तो शेतमाल कोणत्या बाजारपेठेमध्ये विक्री करावा, कोणत्या बाजारपेठेमध्ये त्याला योग्य किंमत आहे, कुठल्या प्रकारची प्रक्रिया त्या शेतमालावर करावी आणि या उत्पादित केलेला जो काही शेतमाल आहे तर तो शेतमाल परदेशामध्ये निर्यात करून प्रचंड किंमत आपल्याला कशी प्राप्त होईल, कोणत्या बाजारपेठेमध्ये शेतमालाला किती किंमत आहे आणि शेतमाल निर्याती संदर्भातली जी काही केंद्र आहेत तर ती केंद्र उभारल्यानंतर काय होत असतं, उत्पादित केलेला शेतमाल परदेशामध्ये निर्यात केला जात असतो आणि निश्चितच परदेशामध्ये शेतमाल निर्यात केल्यानंतर त्या शेतमालाला प्रचंड अशा प्रकारची जी काही किंमत आहे तर ती किंमत प्राप्त होत असते. परंतु त्यासाठी प्रथमतः शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादित करणारा जो शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्याला शेतमालाच्या खरेदी विक्री संदर्भात म्हणजे कोणत्या बाजारपेठेमध्ये आपला शेतमाल विकला पाहिजे, केव्हा विक्री केला पाहिजे, कोणत्या दराने विक्री केला पाहिजे, कोणत्या ठिकाणी निर्यात केंद्र आहेत की ज्या केंद्रामार्फत आपला उत्पादित केलेला शेतमाल अगदी सहजगत्या परदेशामध्ये निर्यात केला जाईल आणि त्या ठिकाणी त्याची विक्री करून प्रचंड अशा प्रकारचं उत्पन्न आपल्याला मिळेल. तर अशा विविध प्रकारची जी काही शेतमाल खरेदी विक्री संदर्भातली जी काही माहिती आहे किंवा मार्गदर्शन आहे तर ते मार्गदर्शन शेतकऱ्यांना या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था करत असतात आणि त्यामुळं या पतसंस्थांमुळं निश्चितच शेतकऱ्याचा आर्थिक किंवा सर्वांगीण विकास जो आहे तर तो विकास घडून येण्यासाठी त्याची मदत होत असते. तर याप्रमाणे या जे काही प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात तर आपल्या सभासदांसाठी अशी वेगळ्या प्रकारची जी काही कार्य आहेत तर ती कार्य पार पाडत असतात.